नमस्कार. आज आपल्या शाळेमध्ये कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची या विषयावर माहिती देण्यासाठी चव्हाण सर आलेले आहेत. त्यांनी अतिशय छान प्रकारे आपल्याला प्रॅक्टिकली समजावून सांगितलेलं आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं. कचरा ही सगळ्यात मोठी समस्या आहे, कारण या कचऱ्यामुळे विविध आजार पसरतात, घाण दिसते, आपला परिसर घाण दिसतो. तर या कचऱ्याचा जर योग्य विल्हेवाट लावली तर तोच कचरा कसा आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, यावर अतिशय छान माहिती चव्हाण सरांनी आपल्याला सांगितलेली आहे. कचऱ्याचे 4 प्रकार त्यांनी समजावून सांगितले: ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा. तर सर्वप्रथम त्यांनी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि आपण कचऱ्यापासून सेंद्रिय खत कशा पद्धतीने तयार करू शकतो याच्याविषयी माहिती दिली. सुक्या कचऱ्यापासून आपण विविध वस्तू तयार करू शकतो, जसे की लहान मुलांची खेळणी वगैरे तयार करता येतात. तिसऱ्या प्रकारचा कचरा म्हणजे घातक कचरा, तर त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही, तर तो आपण गाडून टाकतो. आणि चौथा सॅनिटरी कचरा, याचा पण आपल्याला काही उपयोग होत नाही, तर तो आपण जाळून टाकू शकतो. अशा प्रकारे अतिशय छान अशी माहिती दिली आणि ती आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या सर्वांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती होती. थँक्यू.